शुरुआत यहाँ पर होने जा रही है। खेल शुरू होता हुआ लखन गावड़े गेंदबाजी करने के लिए तैयार है, बॉलिंग करेंगे। जरा पलीकडे ऑफसाइडला साइडला जे प्रेक्षक थोडंसं आत आलेले आहेत, दोन प्रेक्षक, ओ भैया गुलाबी शर्ट वाले पलीकड जाओ, पलीकड। मित्रांनो या मॅच साठी जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण मॅचची सुरुवात करूया। सेकंड सेमीफायनल मॅच, पहिला चेंडू इथं मात्र बॅट्समन हल्ला चढवतोय, मजबूत बल्ला, तुफानी हल्ला, पहिला चेंडू चढवला इथे। पहिला चेंडू 6 धावा येतील, 6 धावांची संघाची वाढती धावसंख्या 6 झाली आहे। पहली गेंद पर तूफानी प्रहार निकलता हुआ, पहली गेंद पर मजबूत बल्ला, तूफानी हल्ला, जबरदस्त षटकार। पंच बॉल आहे का नवीन? चला मॅच चालू करा, मॅच थांबवायची नाही। तर मागच्या सामन्यामध्ये ज्यांनी वादळी 78 धावाची खेळी केली होती तोच फलंदाज नितीन मेढा, कूल माइंडेड क्रिकेटर, पंढरपूर क्रिकेटचा ठाण्यावाग बॅटिंग करतोय। इस बार मारना चाहते थे, बल्ले का मुंह खोला इस बार विकेट कीपर के पीछे, 2 रन के डिक्लेअर झोन में गेंद जा रही है। डिक्लेअर झोन धावा मिळतील 2 आणि या 2 धावांची धावसंख्या झाली ती 8 धावा। ए बारक्या, पाय खाली टाकून बसू नको रे मित्रा, खाली सर, मागं सरक जरा, मागं जरा खाली येशील कॅच पकडताना। आणि ते जरा फार दिवसाची बिल्डिंग आहे, कुजलेली आहे, थोडंसं विनंती मागे सरकून बसा, स्वतःच्या जीवावर जबाबदारीने बसा। आणि काही झालं तर आम्ही जबाबदार असताना तुम्ही बसाल तिथं, वर खाली खाली लोक भरपूर बसलेत। अकुट टप्प्याचा चेंडू इथं मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा जातोय विकेट कीपरकडे, निर्धाव चेंडू, डॉट चेंडू टाकला गेलाय। दरम्यान धावसंख्या पण पाहतो फक्त 8 धावा। फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए इस बार AM होड़गी क्रिकेट टीम टॉस हारने के बाद बैटिंग कर रही है। इस बार गेंद को ऊंचा मारने की कोशिश में लखन, ये नितिन मेढा का बिल्कुल बहुत ही एक्सलेंट डब्बा, डब्बा मिठाई, मिठाई डब्बे में मिठाई। इकडे लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे। कॅच कुणी पकडला त्या भाग्यवान, मला वाटतं 2 दिवसाचा दुष्काळ संपला। जरा 2 दिवसाचा दुष्काळ संपला म्हणजे इथं मात्र आपण कॅच पकडली गेली आहे आणि त्यांना डब्बा विथ मिठाई दिली जाईल। चांगला चेंडू इथं मात्र पुन्हा 2 धावाच्या घोषांक क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि या 2 धावांची संघाची भारतीय धावसंख्या 2 पोहोचली ती 16। एक मिनिट थांब, ए बाबा थांब, काय नाव तुझं? अथर्व। कोणाची मॅच बघायला आला इथं तू? केदार त्यांची। केदार, कोण जिंकेल मॅच तुला? अन्ना ग्रुप। अन्ना ग्रुप, धन्यवाद, थँक्यू। चला बरोबर, ज्याने डब्बे पकडले, डब्बे म्हणजे कॅच पकडले, त्या प्रेक्षकांना आपण देतोय। इथे लखन गावडेचा हा चेंडू पुरा सुरेख फटका मारलाय, चेंडू टाकला इथे, फेकून दिला एक्स्ट्रा कव्हरला। पहिल्या षटकामध्ये अतिशय बेगा सुरुवात झाली आहे, पहिल्या षटकामध्ये 20 धावा बनवल्या गेल्यात।
बात मिल रही है। अब गेंदबाजी करने के लिए आएंगे। हमेशा बल्लेबाजों पर जो गोले बरसाते हैं वो है मिस्टर भूषण गोले। आएंगे गेंदबाजी करने के लिए आप। तर या ठिकाणी भूषण गोळेला आपण गोलंदाजीला बोलवलं गेलंय। भूषण गोले गेंदबाजी करने के लिए तैयार है, जिनकी गेंदबाजी का मुकाबला करेंगे बायात के बल्लेबाज संदीप पवार। या स्पर्धेची रन मशीन राकेश सर, या स्पर्धेमध्ये ज्याच्या बाटातून धावेंचा पाऊस पडलाय तो फलंदाज इथं बॅटिंग करतोय आणि दोन्ही फलंदाज सध्या इथं धावेचा पाऊस पडतायत, कारण धावसंख्या पण पाहतो 20 धावा। एम होडगी क्रिकेट संघाची धावसंख्या झाली ती 20 धावा। एम इसका मतलब अकील मकानदार साहब की टीम है, होडगी की टीम। दूसरी ओर अन्ना ग्रुप की टीम वेंकटेश जड़गल गुंडूराज गुलगुंडा साहब की टीम। इस बार शॉट पिच गेंदा, इस बार हवा में मारा, इस बार लेकिन गैप पे गेंद निकल रही है। मनोज माने केवल देखना पड़ेगा गेंद बाउंड्री के बाहर कब जा रही है। आगे के लिए अभी भी रुका हुआ स्कोर 24 रनों की योग पर 24 धावा झाल्यात। 7 चेंडूमध्ये 24 म्हणजे जवळजवळ प्रत्येक चेंडू मागे 3.5 धावा, म्हणजे चौकाराच्या आसपासच मनाला हरकत नाही, कारण आता धावसंख्या झाली 24 धावा। भूषण गोळे पुन्हा गोलंदाजी करतो, संदीप पवारला धावखुरा फलंदाज। सोलापूर क्रिकेट की शान है, संदीप पवारने फुल टॉस घेतलाय, याला उडवलाय, पाठवलाय, चेंडू सरळ मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर 6 धावा षटकार येतोय। धाबा या स्पर्धेचं विशेष आकर्षण आपण पाहतो, बॉल आलाय स्वप्नील तिकडून। या स्पर्धेचं विशेष आकर्षण दुपारी या स्पर्धेला परमनंट आमदार ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण स्पर्धा भरवली त्यांचं इथं आगमन होईल, माननीय तथा आदरणीय देशमुख मालकांचं, आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचं एन्जॉय करण्यासाठी डान्सिंग अंपर बापू बापू म्हणजे सोन्या बापू। फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए तैयार है, गेंदबाजी करने के लिए तो इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे, भी गेंद तैयार है। अच्छी गेंद, इस बार गेंद के लाइन में चले गया, कैसे पुश किया जाता और ऋत्विक गजर जब तक की गेंद को फील करते सिंगल बनेगा, सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन 31 धावा झाल्यात। इथं ए मोर्गी क्रिकेट संघ देखील म्हणतो की बलाढ्य समोर जरी बलाढ्य असेल तर आम्ही देखील काही कमी नाहीये, आम्ही देखील अतिशय जबरदस्त फलंदाजी करू शकतो आणि करून दाखवते। 31 धावा फक्त झाल्या त्या 9 चेंडूमध्ये। फिर से बार ये गेंद बिल्कुल, ये देखिए फिर से उठाकर फेंका नितिन मेड़ा ने, नितिन मेड़ा के बाद से निकलता हुआ जबरदस्त तेज तर्रार तूफानी प्रहार। धावसंख्या पुढे जाते 37 धावा झाली आहे, 37, इसका मतलब 37 रन। एम होडगी क्रिकेट टीम धावसंख्या पुढे जाते 37 धावा। निश्चितच बॅटिंग संघाच्या कॅप्टनला मी ज्यावेळेस विचारलं टॉस झाल्यानंतर तू जिंकल्यानंतर काय घेणार, त्यांनी म्हणलं की मला बॅटिंगच पाहिजे, आणि बॅटिंग जी मिळाली ती दाखवली कशासाठी बॅटिंग हवी होती। जबरदस्त सुरुवात इथं आपण पाहतो, धावसंख्या 37 झाली आहे।
निश्चितच जिकडे बघेल तिकडे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, तुडुंब गर्दी इथं आपण पाहतोय. कारण मालकांच्या वाढदिवसाचा हा क्रिकेट सोहळा आणि मालकांच्या वाढदिवसाचा हा निश्चित उत्सव सोहळा ज्याला आपण म्हणतोय, क्रिकेटची स्पर्धा. भूषण गोळेचा हा चेंडू सरळ मारला, चेंडू बॉलरच्या मागे जाईल. दरम्यान सिंगल धाव घेण्याची संधी मिळते. एका धाब्याची धावसंख्या मात्र पुढे जाते. टोटल धावा त्याला 38 धावा, 38 रन. पुन्हा धावसंख्या आपण पाहिली तर 38 धावा झाल्यात. 1 ओव्हर 5 बॉल टाकले गेले म्हणजे 11 चेंडू मध्ये 38. इथं मात्र मारायचा प्रयत्न, मला वाटतं बबलू पाटील यांच्या हातून चेंडू सुटला आणि विकेट किपरच्या मागे जातो. 2 धावाच्या डिक्लेअर झोन मध्ये आणि 2 धावा. इथं 2 धावांची संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती 40 धावा. 40 रन 40 की योग पर 2 षटकं संपली, 40 धावा. एम होडगी क्रिकेट संघाची धावसंख्या 2 षटकामध्ये 40 झाल्या आहेत. आक्रमण म्हणजे पहिल्या षटकामध्ये जशा 20 धावा घेतल्या तशा दुसऱ्या षटकात देखील 20 धावा घेतल्या गेल्या, परंतु मागच्या चेंडूवर झेल सुटतोय. चला थोडासा लवकर, 30 मिनिटाचा वेळ असेल, लवकर मॅच चालू करायची. दरम्यान 2 षटकं इथे संपलेली आहेत. तब्बल धावा त्याला 40 धावा. एकत्र मिटिंग केली गेली कारण धावा खूप झालेल्या आहेत आणि याच धाव्यावर लगाम लावण्यासाठी काय करावं लागेल याची चर्चा झाली तिथे. परंतु आता गोलंदाजीला कोणाला बोललं गेलंय? नजीरला बोललं गेलंय. नजीर येतो गोलंदाजीला, वैयक्तिक पहिला आणि संघाकडून धावातील 3रं षटक. इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए तैयार है, बॉलिंग करने के लिए इस बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए तैयार है, गेंदबाजी करने के लिए नजीर. या बॅटची टॉपेत लागली आहे. पाहूया क्षेत्ररक्षक सौरभ से ते चेंडू खाली येतो आणि पहिली विकेट नजीरने मिळवली. विकेट किपरच्या मागे जे प्रेक्षकांचा महासागर जो आपण पाहिलाय तो महासागर थोडासा उसळताना आपण पाहतो. विकेट आली है कारण पहले विकेट मात्र प्रतीक्षा पूरी केली है. ये बैट्समैन को जो है नजर की नजर लगी और इस बार विकेट ले लिया वहां पर. अय्यूब अब बल्लेबाजी करने के लिए आएंगे. नए बैट्समैन बल्लेबाजी करने के लिए अय्यूब. आणि अय्यूब बद्दल जर सांगायचं झालं तर याने देखील मला तर क्रिकेट खेळता खेळता एक 7-8 टू व्हीलरच्या बाईक पटकवल्यात. मुंबई क्रिकेटमध्ये या खेळाडूचा नेहमी दबदबा असतो, तो खेळाडू अय्यूब. एक विनंती आहे, विकेट किपरच्या मागे जे 2 धावाचे डिक्लेअर झोन आहे तिथं आउट नसेल 2 धावा असतील लक्षात ठेवायचं, म्हणून पब्लिकने थोडस मागे सरकायचंय. गेंद यॉर्कर लेंथी गेंद इस बार बिल्कुल पंच मारा इस बार. अय्यूब ओहो डब्बा. पब्लिक म्हणती हळहळ झालं पब्लिकला, बारक्याने डब्बा पकडला असता बिचाराने.
इथं मात्र अय्यूब देखील म्हणतो की मी देखील कमी नाही, नजीर जरी असेल तर माझ्याकडे प्रतिभा आहे आणि ती प्रतिभा दाखवली. पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार, चेंडू सीमा पार, 6 धावा, षटकार येतोय. धावसंख्या पुढे गेली आहे 46. इस बार बिल्कुल देखना चाहते थे, देखना है ऑप्शन के ज्यादा दूर जा रही है. बैट बॉल का इशारा बता दे रहा, बैट बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता बस 47 की योग पर. तो देखना फिर से गेंदबाजी करने के लिए तैयार है, बॉलिंग करने के लिए. बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी, लाजवाब गेंद थी, एक्सलेंट गेंद है. विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है, रुका बस कुल 47 की योग पर. या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक माननीय तदादरणीय परमनंत आमदार, दमदार आमदार विजयकुमारजी देशमुख बालक यांच्या 69व्या वाढदिवसानिमित्त चाललेलं क्रिकेटचं 16 क्रिकेटचं निश्चित दैदिप्यमान 16 इथं आपण पाहतोय. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू बेगात टाकला, इथं मात्र चेंडू हवेत खेळला गेला. इथं मात्र लखन गावडे चेंडूवर येतोय, झेल पकडली, फलंदाज होईल बाद, धक्का लागतोय, हा दुसरा धक्का लागतोय. माझ्यावर जोडीला समालोचन म्हणून उमेश देखील जोडले गेले, तर उमेशचा देखील आपण अनुमान ऐकूया. उमेश इथं 2 षटकामध्ये सुरुवात झाली, 2 षटकं म्हणजे अडीच वर संपलेले आहेत. यानंतर 3.5 वर शिल्लक आहेत, म्हणजे जवळजवळ माझ्या मते 20 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तुझ्या मते किती धावा इथं ओएम होडगी संघ बनवू शकेल? आताच्या रनरेटच्या धावानुसार किमान 80 धावा तर होईल असे अनुमान आहे. आता बॅट्समन कोण आले जरा त्यांचं नाव सांगा. जफरभाई, मला वाटतं रोहित करत आहे का? आकाश चव्हाण. ओके, आकाश चौहान. आकाश चौहान इस वक्त विकेट पर जय बीरू की जोड़ी, जो कि अच्छे गांव के लिए हमेशा खेलते हैं. इस बार ये देखना है, गेंद जा रही है बिल्कुल बहुत तेज रफ्तार से गेंद फेंकना चाहते थे, लेकिन विकेट कीपर के पीछे भी गेंद जा रही है. ना विकेट कीपर पकड़ पाए, ना फील्डर पकड़ पाए. नतीजा ये देखिए 3 मिलेंगे और इन 3 रन के साथ इसी के साथ एएम होडगी क्रिकेट टीम के 50 बन रहे. एक बार जोरदार तालियां होनी चाहिए इस 50 रन के लिए. अजूनही धावसंख्या जर पाहिली तर 50 धावा झाल्यात. फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए तैयार है, गेंदबाजी करने के लिए. ये तो गेंद बहुत ज्यादा ऊंची फेंकी जा रही है, बिल्कुल पटकने की कोशिश कर रहे थे. इस बार खिलाड़ी थोड़े से चोटिल हो गए, लेकिन तीसरे अंपर कशासाठी? ये बिल्कुल व्हाइट बॉल तो बताया जा रहा है, क्या देखेंगे क्या होता है वहां पर. प्रतीक सर जरा बघायचं आहे, विकेटच्या खाली चेंडू टाकलाय का बघायचं आहे आपल्याला. प्रतीक सर विकेटच्या खाली टाकलंय का ते बघायचं आपल्याला. समोरच्या कॅमेऱ्यामधून घ्यायचं आपण.
ये गेंद सीमेंट विकेट पर गिरी है। चलिए बैट बॉल ही होगी वहां पर। बैट बॉल का इशारा बता जा रहा। बैट बॉल के साथ आगे बढ़ता हुआ स्कोर 51 रन की योग पर 51 रन। इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए एक विनंती आहे, वरच्या याच्यावर जास्त वजन टाकू नका. फार दिवसाचं बांधकाम आहे ते, तिथं जास्त जाऊ नका प्लीज, विनंती आहे. वो परफेक्ट यॉर्कर गेंद थी, लेकिन उतने ही चतुराई से गेंद को खेला जा रहा जब तक कि गेंद जा रही है शॉर्ट कवर क्षेत्र में सिंगल बनेगा और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 52 रनों की योग पर. यह लेग बाइज रन का इशारा अंपायर ने बताया पर लेग बाइज रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 52 रन 52 रन. सोलापूर जिल्ह्याची मानाची, सोलापूर जिल्ह्याची सन्मानाची आणि या ग्राउंडची अभिमानाची स्पर्धा म्हणजेच मालक चषक क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचे प्रेरणास्थान ज्यांना महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री साहेबांच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार प्राप्त दशरथजी जमादार म्हणजे बाबूराव जमादार मित्र परिवाराची स्पर्धा आपण पाहतोय. अच्छी गेंद, इस बार सीधे गेंद को मारा. संदीप पवार ने थोड़ा कैलकुलेट क्रिकेट खेल रहे हैं, कैलकुलेट के साथ खेल रहे हैं. इस बार सिंगल बनेगा. बढ़ता हुआ स्कोर 3 ओवर के समाप्ति में स्कोर है इस वक्त लगभग 53 रन की योग पर. 3 षटक संपली आणि धाबा झाल्या 53 धाबा. अब देखना है कप्तान किसे बुलाते हैं गेंदबाजी करने के लिए. भूषण गोळे के हाथ में गेंद दी जा रही है. भूषण गोळे पुन्हा गोलंदाजी करतो. वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून डावातील षटक क्रमांक टाकेल. मला वाटतं या डावातील हे 4थं षटक टाकतोय. निम्म्या डावामध्ये बाजी मला वाटतं एएम क्रिकेट संघाची थोडीशी पुढी वाटते, कारण धावा जवळजवळ 53 धावा झाल्यात. 53 रन. आणि जर आपण सध्या पाहिलं मालक चषक की बात करना चाहेंगे. या स्पर्धेचं ब्रीद वाक्य शांतता संयम कार्यक्रम. शांतता संयम कार्यक्रम. देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए भूषण गोले, गेंदबाजी करने के लिए संदीप पवार के लिए टूर्नामेंट की रन मशीन. उल्टा गेंद मेरी इस बार हाफ बॉल स्ट्रोक निकलता हुआ सीधी गेंद बाउंड्री के बाहर जा रही है. इस बार ये गेंद बाउंड्री के बाहर निकलती गेंद 6 रन छक्का मिलेगा. इस बार 6 रन छक्का मिलेगा. बॅटिंग रिव्ह्यू आहे का आताचा? डोंबाळे बॅटिंग टीम रिव्ह्यू. चला दशरथ दांडेकर थोडस साईडला बसायचं आपण. चलेंगे. फेयर डिलीवरी है, ये डिलीवरी फेयर कहा जा रहा है. इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे बेटे गेंद. इस बार मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल शॉर्ट मिड विकेट क्षेत्र में गेंददार के 1 रन लेने का मौका बनता हुआ और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर 60 रन 60 धावा झाल्यात.
तो इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए भूषण घोळे पुन्हा गोलंदाजी करतोय. स्लोअर वन चेंडू होता, याला मात्र आडवा फटका मारला, चेंडू जातोय स्क्वेअर लेगला. परत नजीर तिथं मात्र क्षेत्ररक्षण करतोय. सिंगल धाव तिथे घेतली जाईल. एका धावेची धावसंख्या पोहोचली ती 60 धावा. 61 रन, माफ करना 61 रन बने हैं. इनिंग का ये चौथा और चलता हुआ. तो इस बार बिल्कुल मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल बॉलर टू बैक निकल रही है. इस बार लॉन्ग ऑफ क्षेत्र में या दरम्यान धावसंख्या झालेल्या 62 धावा, 2 गडी बाद. या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक व या पुढील चेंडू घेऊन तयार होते भूषण टू आकाश. याच मात्र ऑरपिच चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न. या पंचांकडून इशारा, लेगबाईचा इशारा. सिंगल धावा मिळतील. या सिंगल धावाने वाढती धावसंख्या 63 धावा झालेल्या आहेत. एक अतिशय अतितटीचा सामना चालू आहे. AM ओडगी विरुद्ध अन्ना ग्रुप यांच्या दरम्यान लढत चालू आहे. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. यास मात्र लो फुलटॉस चेंडू. यास मात्र समोरच्या दिशेने चेंडू ढकलून काढले. ते मात्र धावा मिळतील अर्धा डझन, 6 धावा. 4 षटकानंतर धावसंख्या झालेल्या 69 धावा, 2 गडी बाद. चला वेळ घेऊ नका, लवकर सुरुवात करायचं आहे सामन्याला. AM ओडगी संघ अतिशय चांगली सुरुवात फलंदाजीमध्ये. पहिल्या 4 षटकामध्ये 69 धावा करण्यात. पण एकदा नवीन वैयक्तिक दुसरा षटक आणि संघासाठी 5वं षटक. नजीर नवीन गोलंदाज येतोय या षटकातील. पहिल्या षटकामध्ये केवळ 12 धावा देऊन 2 फलंदाजाला बाद करण्यात यश आलेलं आहे नजीरला. पुन्हा एकदा दुसरा षटक घेऊन आलंय, वैयक्तिक दुसरा षटक आणि संघासाठी 5वं षटक. पहिला चेंडू घेऊन तयार होतोय आकाशसाठी. आज मात्र भन्नाट अशी गोलंदाजी, परंतु थोडीशी दिशाहीन चेंडू. पंचांचा इशारा, वाईटचा इशारा. या अतिरिक्त धावांनी वाढती धावसंख्या 70 धावा झालेल्या आहेत. यास मात्र पुन्हा एकदा लो फुलटाचे चेंडू पाहूया, उचलून मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय सीमा रेषेवर. 6 धावा. परत एकदा पुन्हा एकदा डब्बा सुटलाय. या षटकातील पहिल्या चेंडूवर 6 धावा खर्च करण्यात आलेला आहे आकाशकडून.
पुन्हा एकदा थोडासा वेळ घेतोय नाझीर. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतंय नाझीर. नाझीर टू आकाश चव्हाण. आज मात्र शॉर्टपिच अंदाजे चेंडू उचलून केला. आज मात्र पुन्हा एकदा 6 धावा मिळतील. अतिशय उत्कृष्ट असा फटका, मोठा फटका. धावा मिळतील अर्धा डझन. ये गेंद तेजी के साथ गेंद करना चाहते थे दिशाहीन गेंद. ये फील्डिंग टीम के लिए कुछ सही नहीं हो रहा है. जो कि भी हो रहा है बैटिंग टीम यहां पर. ये 2 बार इन्होंने दे दिए ऐसे रन. टूर्नामेंट की प्रबल दावेदार रहने वाली टीम तो अभी रिकाबा स्कोर 85 रन 85 रनों की योग पर 85 धावा झाल्या आहेत. या मॅच मध्ये अतिशय जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो. दरम्यान धावसंख्या पोहोचली ती 85 धावा. अजूनही बॅटिंग संघाचे मात्र धावा बनवायसाठी 10 चेंडू शिल्लक आहेत. तो अभी भी जहां तक की गेंदबाजी की बात करना चाहेंगे लगभग 85 रनों की योग पर 85 धावा झाल्या तिथे. थोडस स्पीड अप करा. इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए एएम होड़गी क्रिकेट टीम ने पहले बल्लेबाजी करी है और अब तक 85 रन बनाए केवल 26 गेंदों में. फिर से बारी गेंद मारायचा प्रयत्न. बॅटची एज लागणे. विकेट कीपरच्या मागे 2 धावाच्या डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. 2 धावांची संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती 87 धावा. या सुंदर अशा स्पर्धेसाठी सुंदर असे पंच देखील आपण पाहतोय. कारण स्पर्धा जरी आपण यशस्वी करतो त्याच्यामागे सिंहाचा वाटा या पंचांचा आहे. अतिशय दमदार पंचगिरीची कामगिरी या स्पर्धेमध्ये केली. अशोक डोंबाळे सर, स्वप्नील इंगळे सर दोघांचं खरोखर कौतुक असेल या स्पर्धेनिमित्त. इस बार नजीर बहुत तेज रफ्तार से करते हैं. रफ्तार के बादशाह जरूर है लेकिन बैट्समैन आकाश भी कह रहे कि मैं किसी से कम नहीं हूं. ये देखिए शॉर्ट ऑफ प्लेन गेंद इस बार देखना ऑप्शन के बहुत ज्यादा दूर जा रही है. इस बार
लाइन और लेन को मेंटेनेट नहीं कर पाए, खराब लाइन से गेंदबाजी की जा रही है। नतीजा आगे बढ़ता हुआ स्कोर 88 यानी कि 88 रनों की योग पर। माननीय तथा आदरणीय 248 मतदारसंघाचे पाचव्यांदा परमनंट आमदारपदी निवड झालेले सर्वांचे लाडके आमदार, दमदार आमदार माननीय तथा आदरणीय विजय कुमारजी देशमुख बालक यांच्या वाढदिवसाचा हा क्रिकेट सोहळा ज्याला आपण म्हणाल, अभिष्ट चिंतन दरम्यान इथं मात्र मगात म्हणलं की आकाश आज थांबायला तयार नहीं। आकाश के बैट से गगन चुंबी सुपर से ऊपर स्ट्रोक निकल रहा है, हवाई हमला बोला जाता बा, सीधी गेंद बाउंड्री के बाहर, 6 रन छक्का। आगे बढ़ता हुआ स्कोर 94 रनों की योग पर 94 धावा। निश्चितच एम होडगी क्रिकेट टीम ज्या संदीपने सांगितलं होतं की बॅटिंग करताना मला 90 धावा करायचे आहेत आणि संदीपचा विश्वास मात्र इथं सार ठरताना आपण पाहतोय। आपले सिद्धू कांबळे इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए तैयार है, बॉलिंग करने के लिए अच्छी गेंद, यॉर्कर की गेंद इस बार, लेकिन हल्के हाथों से गेंद को मारा जाता, बिल्कुल स्क्वायर क्षेत्र में 1 रन मिलेगा। दूसरे की 2 डायरेक्ट हिट अगर लगती है तो बैट्समैन आउट हो सकते थे, लेकिन किस्मत का साथ बल्लेबाज के साथ चला, क्योंकि बल्लेबाज जिस अंदाज की बैटिंग कर रहे हैं इस वक्त, किस्मत तकदीर हमेशा बहादुरों का साथ देती है और ये बल्लेबाजों ने अब तक बहादुर और दिलेर अंदाज की बल्लेबाजी की है। शायद डेलीब्रेट की अपील वहां पर फील्डिंग टीम ने मांगी है। चलेंगे, ये अटेम्प्ट है, रन है, चलिए रन है सर, आहे तुम्ही बघू शकता अटेम्प्ट आहे, चला तुम्ही येऊन बघू शकता, बबलूस पाटील सर येऊन बघू शकता तुम्ही। दरम्यान 2 धाब्यांची संघाची वाढती धावसंख्या बोलली ती तब्बल धावा झाल्या 96 धावा, 96 रन। इस बार फिर से गेंदबाजी करने के लिए नजर की, अच्छी गेंद इस बार बिल्कुल मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल जब तक की गेंद खेल, इस बार सिंगल रन लेने का मौका बनता हुआ, इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, 2 रन माफ करना, इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर 98 रन आफ्टर 5 ओवर कंप्लीट हो चुके हैं। इथं मात्र 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पडली ती 98 धावा। इथं मात्र धावसंख्या पडली ती 98 धावा, 98 रन।
संघासाठी शेवटचं षटक मनोज माने नवीन गोलंदाज. मनोज माने गेंदबाजी करने के लिए आएंगे, खुद की कोटि का व्यक्तिगत पहला। मनोज माने की गेंद इस बार बिल्कुल तेज रफ्तार से गेंद करना चाहते थे, लेग स्टंप के बाहर जा गए। बड़बॉल का इशारा मिलता हुआ, बड़बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 99 यानी कि 99 रनों की योग पर। प्रेक्षकांनी जर कॅच पकडली बाउंड्रीच्या बाहेर एक डब्बा आणि डब्यात मिठाई। महेश संगे इस बार गेंद, इस बार सीधे गेंद को मारना चाहते थे गेंददार के, बिल्कुल जब तक कि पॉइंट क्षेत्र में गेंददार के 1 रन लेने का मौका बना। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर। इसी के साथ एएम होडगे टीम के 100 रन पूरे हो चुके हैं, 100 धावा पूर्ण झालेत। धावसंख्येवर दुसरीकडे संदीप खेळतो 29 धावसंख्येवर। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल, फेकला जाईल। पाहूया गोलंदाजीला आपण पाहतो या षटकातील पुढचा चेंडू टाकतोय। ओ सुरेख चेंडू इथं मात्र टाकला गेला मनोज माने कडून। मनोज मानेचे सुंदर गोलंदाजी आपण पाहतो। दरम्यान धावसंख्या झाली ती 100 धावा, 100 रन, सेंचुरी 100 या ठिकाणी। आणि बॅटिंग पाहिली तर 100 धावा आणि बॅटिंग झाली 1 नंबर या ठिकाणी आपण पाहतोय। इस बार देखना फिर से गेंदबाजी करेंगे, इस भी देखिए आगे चले गए। इस बार फुल टॉस बनाया मनोज माने की गेंदबाजी पे और ये मारा स्कूल में लंबा छक्का। काय अप्रतिम देखना, फटका मारलाय, एक कदम आगे चले गए, डांसिंग डाउन और पिच बनाया, मन चाहे दिल चाहे अंदाज का स्ट्रोक निकलता हुआ, जबरदस्त फटका, गेंदबाज को लगा धक्का, बल्लेबाज ने लगा पावरफुल छक्का। दोन्ही फलंदाजांनी मात्र इथं एकाने 11 चेंडू खेळले, त्याने 29 केल्या आणि दुसऱ्याने 10 खेळे, त्याने 29, म्हणजे दोनों बैट्समैन मिल बांट कर खाएंगे यार, यानी कि दोनों बल्लेबाज ने बिल्कुल उतने ही गेंदे खेले और उतने ही रन बनाए हैं। अच्छी गेंद इस बार आकाश ने गेंद को उठाकर फेंका, लगातार दूसरा छक्का निकल रहा है इस बार। काय बॅटिंग मित्रांनो, जर या आकाशची बॅटिंग आवडली असेल तर होऊन जाऊ दे एक बार जोरदार टाळ्या। टोटल धाव संख्या 112 झाली है। देखेंगे 2 गेंदों में 2 छक्के लगने के बाद क्या तीसरा लगाकर हैट्रिक पूरी करेंगे छक्के की। इस बार फिर से मारा, इस बार विकेट आ सकती है, नहीं आ गई विकेट, शायद आ गई विकेट। या पर ऋत्विक गजर ने कॅच पकडली। ऋत्विक गजर आपली फिल्डिंग मध्ये गजर करतोय, ऋत्विक गजर अतिशय जबरदस्त कॅच। आता शेवटचा चेंडू इथं टाकला जातो, पाहूया शेवटचा चेंडू खेळण्यासाठी कोण जातोय बॅटिंगला मैदानात। डंबाळे बॅट्समन नेम प्लीज। शोएब, रोहित खरात का करतोय बॅटिंग जोरात, का गोलंदाजी चालतीये जोरात, इथं बघावं लागेल। आता रोहित स्ट्राईकला असेल, फलंदाजीला पाहूया शेवटचा चेंडू, या डावातील धावा झाल्यात 112 धावा। आनंदवाडी चषकामध्ये अतिशय जबरदस्त खेळ दाखवणारा खेळाडू, जोरात टाकलाय परंतु लेग स्टंपच्या बाहेर टाकला गेला, दिशाहीन चेंडू होता। पंच म्हणतात बट बॉल असेल, दरम्यान धावा एका धावेची वाढती धावसंख्या पोहोचली 113 धावा। सोलापूरच्या क्रिकेट स्पर्धा आपली यशस्वी झाली का नाही हे सांगायची गरज नाही, कारण हा प्रेक्षकांचा जनसागर, तुडुंब गर्दी इथं आपण पाहतोय।
पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. याच मात्र शेवटचा चेंडू षटकार मारून मात्र 119 धावा केल्यात. विजयासाठी 120 धावाचं टार्गेट असेल. म्हणजे प्रत्येक षटकामागे 20 धावा. मॅचची जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेस 20 आल्या होत्या आणि मॅच जेव्हा एंड झाली त्यावेळेस देखील धावसंख्या 20 ची राखली गेली. त्या ठिकाणी AM होडगी संघ आम्हाला फायनल खेळायचे वेळेचा विलंब न करता तुम्ही ताबडतोब फिल्डिंगला आज जायचंय. AM होडगी टीम जल्द फिल्डिंगला काय. चला मी विनंती करतो लवकरात लवकर फिल्डिंग संघ आणि फिल्डिंग लावून घ्यायची. मला वाटतं आज मॅच पाहण्यासाठी होडगी गाव इथं आलंय. पूर्ण होडगीची टीम आहे. होडगी गाव इथं आलंय. त्याचबरोबर आमचे सिंगर मित्र उत्कृष्ट क्रिकेटपटू मसूद सगरी साहेब देखील आले आहेत. त्यांचं देखील आपण वेलकम करूया. स्वागत असेल. बिलालभाई उटकूर असतील आणि मला वाटतं बरेचसे मान्यवर मंडळी आहेत तिथे. फैयाज जमादार म्हणजे बिलालभाई म्हणजे फैयाजभाई असणार. ही जोडी आहे त्यांची. या मॅच मध्ये अन्ना ग्रुप काय करणार बघावं लागेल. क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या सुरक्षित नसते मित्रांनो. आपल्याला एक सर मॅच आठवत असेल म्हणजे 231 धावाची मॅच काय तर चेस झाली होती. आठवत असेल ना. साऊथ आफ्रिका वर्सेस ऑस्ट्रेलियाची मॅच आपण पाहिली होती. मन से हारा हुआ इंसान मैच हार जाता है लेकिन मन से आप ठान लेंगे तो मैच जीत सकते हैं. उन्होंने किया है तो हम क्यों नहीं कर सकते. ये सोच होनी चाहिए. चला मॅच ताबडतोब चालू करतोय. फलंदाजी संघाला विनंती आहे की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. विदाउट आइकॉन की टूर्नामेंट रखने वाले ऑर्गेनाइजर भी आए आरिफ बागवान साहब. इनका मैं वेलकम करता हूं. उनके साथ में स्टार खिलाड़ी स्टार के स्टार सुपरस्टार मिस्टर इलाई सगरी. या ठिकाणी निश्चितच या कार्यक्रमासाठी मला वाटतं आपल्या सोलापूरमध्ये जसं अर्शिन कुलकर्णीला आपण ओळखतो तसे अनिस सहस्त्रबुद्धे नावाचे जे पंच आहेत ते भारतीय संघाचे मॅचेस म्हणजे IPLच्या मॅचेस ज्याने केल्या होत्या ते इथं उपस्थित राहणार आहेत. अनिस सहस्त्रबुद्धे सर इथं मात्र आपण या स्पर्धेला म्हणजे बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी येतील. यहाँ पर मैं चला मॅच चालू करूया. लगेच वेळ करू नका. बॅटिंग टीमचे बॅट्समन देखील मैदानात आलेले आहेत. ऋत्विक गजार आणि कृष्णा गवळीची जोडी आपण विकेटवर पाहतोय. जे प्रेक्षक मैदानाच्या आतून ये जा करत आहेत त्यांना विनंती करतो की तुम्ही लवकर आपापली जागा पकडा. मित्रांनो आपले आपले सीट पक्के करा. जागा मिळणार नाही. चले अब्दुल्ला प्यारे साहब भी यहाँ पर मैच देखने के लिए आए हैं. उनका भी मैं वेलकम करता हूं. स्वागत करता हूं. अब्दुल्ला प्यारे साहब का मैं वेलकम करता हूं. चला मॅच चालू करायची. ऋत्विक गजर आणि कृष्णा गवळीची जोडी मैदानात. मित्रांनो
चला या मॅच साठी परत आपण दुसऱ्या डावची सुरुवात. या ठिकाणी योगेश शेळके साहेबांकडून माझ्या समालोचनासाठी 500 रुपये पाठवले गेले. धन्यवाद साहेब. आणि त्यांनी म्हणलंय की विठ्ठल चव्हाण जर लागोपाठ 3 षटकार मारले, विनिंग टारगेट है यहाँ पर 120 रन का टारगेट दिया जा रहा है, 120 रन का टारगेट है. स्ट्राइक पे इस वक्त बल्लेबाजी करने के लिए नाउ स्ट्राइक पे है कृष्णा गौड़ी, नो स्ट्राइकिंग एंड पे ऋत्विक गजर, और गेंदबाजी करने के लिए पहली ओवर लेकर जैद उर्फ मोन्या पठाण. पहला चेंडू हवेत, इथं येईल का विकेट? आली विकेट. ये गेंद टप्पा गिरने के बाद ज्यादा बाउंस हुई और बाउंस होने के बाद बैट्समैन पहले से गेंद हुआ. और यहाँ पर जो है विकेट, जो अभी जो विकेट चली जा रही है राकेश सर, आताची जी विकेट गेली यांच्याकडे पर्याय नाही आहे, कारण प्रत्येक चेंडू मारावाच लागेल. याच्यामुळे ही चूक झाली पहिल्या चेंडूवर. आता मात्र विठ्ठल चव्हाणना मात्र योगेश शेळके साहेबांकडून एक संधि दिली गेली है. विठ्ठल चव्हाण अगर 3 गेंदों में 3 छक्के लगाते हैं तो उनके लिए मिलेंगे 1001 रुपए के नाम योगेश शेळके साहब की ओर से. इथं गोलंदाजीला आपण पाहतो निश्चितच सोलापूर जिल्ह्याची म्हणजे सोलापूर सिटीची मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा म्हणजे मालक चषक क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. या दिमागदार स्पर्धेचं दिमागदार आयोजन कुणी केलं? शिवधनुष्य कुणी उचललं? युवा नेते उमेश भैया जमादार साहेबांनी. अकूट टप्प्यात चेंडू विठ्ठलने मात्र इथं ये सुरेख स्ट्रोक मारला गेलाय. ये तमाचा भरा स्ट्रोक जिसे कह सकते हैं, बिल्कुल कवर ड्राइव निकल रहा, गेंद बिल्कुल बाउंड्री के बाहर निकल रही है. 4 रन चौका मिलेगा. सागर वागदारे आपले स्टुडिओ स्पोर्ट्सचे दर्शक, अमुक सर तुमचे प्यारे दर्शक आले तिथं सागर वागदारे. आणि या स्पर्धेला मात्र सोलापूरचे नामवंत पंच यानी की राधे म्हणजे मोहसिन मुल्लाने शुभेच्छा दिल्यात. मोहसिन मुल्ला सोलापूरचे नामवंत क्रिकेट पंच. अरे मी त्यांची वाट बघते आलेत. वैभव अब्बू अब्बा वैभव हब्बा यांचं सहर्ष स्वागत. याच पात्र विठ्ठल चव्हाण देखील हवेत खेळलाय, पाहूया. ओ इथं काय झालं समीर भैया, काय आपने क्या कर दिया? 2 हाथों के दरबार से गेंद अंदर जमीन पर गिर रही है. प्रेक्षकांना विनंती आहे, बाउंड्रीच्या आत थांबू नका, बाउंड्रीच्या आत थांबू नका. कॅचेस विन मॅचेस करते विठ्ठल चव्हाणला आपलं नाव काय गाजवलं हे दाखवून द्यावं लागेल आज. परंतु गोलंदाज देखील मोन्या पठाण म्हणजे जयद पठाण हा देखील कमी नाहीये. या स्पर्धेचा अंगार आहे, अंगार, कारण सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. विठ्ठल चव्हाणने आडवा फटका मारला, चेंडू जातो निश्चितच स्क्वेअर लेगला. पाहूया क्षेत्ररक्षक तिथं असेल. पहिल्या टप्प्यावर चेंडू क्षेत्ररक्षित केला गेलाय. एक सिंगल धाव येते, वाढती धावसंख्या पोहोचली ती 7 धावा. आणि जर ही जे 120 धावा झाल्यात राकेश सर, याच्या मागे सर्वात मोठं योगदान कुणाचं असेल तर माझ्या मते नितीन मेडाने जे पहिल्या षटकामध्ये 20 धावांची जी सुरुवात करून दिली होती, सुरुवात वादळाची केली आणि त्या वादळा मात्र कंटिन्यू ठेवलं गेलं ते दोन्ही बलंदाज आकाश आणि संदीप कडून. आपले लाडके पंच सोन्याबापू भोसले देखील इथं आले, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. सोन्याबापू भोसले माझ्या मागे बाजूला येऊन हळूच बसलेले, त्यांचं सहर्ष स्वागत. धावसंख्या झाली 7 धावा. जयद उर्फ मोन्या पठाण इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए तैयार है. आणि जर तुम्हाला ही मॅच जिंकायची असेल तर आपलं समोरचं बोर्ड आहे त्या बोर्डकडे बघा आणि ते जे 3 वाक्य आहेत ते तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. याच पात्र ऋत्विक गजरने हवेत मारलाय, पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली डाऊन द बॉल येतोय. इथं मात्र झेल घेतली गेली आहे, फलंदाज होईल बाद. चला कॅच कोण पकडलं? रोहित खरात. कॅच पकडतोय जोरात, खरात बॅटिंग केली जोरात, कॅच पकडतो जोरात.
आता नवीन बॅट्समन भूषण गोळे आणि भूषण सरांना मात्र संधी असेल, ज्या धावा त्यांच्या गोलंदाजी झाले त्याची मात्र भरपाई करण्याची संधी असेल. परंतु मोन्या पठाण आज ऐकायला तयार नाही. मोन्या पठाण म्हणतो मी का आलो कुर्डवाडीहून, जगाला दाखवायचं मी की उत्कृष्ट गोलंदाज आहे म्हणून. आणि या स्पर्धेमध्ये मित्रांनो 12 विकेट कोणी घेतले असतील त्या एका गोलंदाजासाठी एक बार जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे जयत पाहण्यासाठी. 12 विकेट. आता भूषण गोळे आलाय फलंदाजीला, परंतु गोलंदाजीला आपण पाहतो चांगलं षटक, भेदक मारा पाहतोय. हो, चेंडू मारायचा प्रयत्न इथं विकेट किपरच्या मागे मारला गेला. 2 धाबाच्या डिग्लर झोन मध्ये चेंडू जातोय आणि या 2 धाबांनी पहिल्या षटकांतर धाबा झाल्यात फक्त 9 धाबा. अगर ये मैच चेस होता है तो अक्सर क्रिकेट में इतिहास माना जाएगा. इतिहास वही लोग करते हैं जो पानी से नहाते वो लिबास बदल देते हैं, जो पानी से नहाते वो लिबास बदल देते और जो पसीने से नहाते वो इतिहास बदल देते हैं. काय होणार का इतिहास राकेश सर? 100% होणार. आणि तसा इतिहास झाला कुठला तर आपली स्पर्धा गाजलेली स्पर्धेचा इतिहास झाला इथे. आता गोलंदाजीला समीर बिराजदारला बोलवलं गेलंय. समीर बिराजदार गोलंदाजीला येतोय. समीर बिराजदार गेंदबाजी करने के लिए तैयार है. जिनके सामने है बल्लेबाज स्ट्राइक पे है विठ्ठल चव्हाण. विठ्ठल आज पावणार का संघाला, अन्ना ग्रुपला विठ्ठल पावणार का? इथं मात्र चेंडू आकाशात मारला गेला. चेंडू आकाशात उंच जातोय, पाहूया क्षेत्ररक्षक. आणि इथं मात्र एक सोपी झेल सुटलाय प्रवीण वाघमारेकडून. आणि योगेश शेळके साहेबांकडून विठ्ठल चव्हाणच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपये बक्षीस डिक्लेअर केलं गेलंय. योगेश शेळके साहेब ज्यांनी माझ्या समालोचनाला देखील 500 रुपये दिले, त्यांच्या वतीने विठ्ठल चव्हाणच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपये बक्षीस. पुढे जाऊन मारायचा प्रयत्न. इथं मात्र चेंडू जातोय विकेट किपरकडे. अतिशय जबरदस्त गोलंदाजी इथं चालली आहे. आज काय का पराक्रम करणार का, इतिहास घडणार का, काय लगा. यहां पर जो बिल्कुल एक असर कहावत होती है उदगिरी सर, जब मुश्किल समय हो तो खुद से बोला कीजिए आई एम अ बिग फॅन माय सेल्फ. म्हणजे तुम्ही करू शकता तर आम्ही का करू शकत नाही हा विचार केला पाहिजे. परंतु इथं गोलंदाजी अशी चालली की फलंदाजाला मात्र काही करता येईना. डायरेक्ट हिट लागली आहे आणि मला वाटतं तिसरे पंचांकडे मदत 100% मागितली जाणार आणि तिसऱ्या पंचांकडे इथं मात्र निर्णय सोपवला गेलाय. आणि सध्या भूषणचं मात्र भूषण की दिल की धडकन, भूषण की दिल की धड़कन ऐसी हो रही है इस वक्त क्योंकि रनआउट का फैसला तीसरे अंपर की ओर दिया जा रहा है. प्रतीक चितारे जो कि हमारे टेक्नीशियन है, वैसे तो बिल्कुल दिलों की धड़कन धक-धक हो रही है. अंदर बाहर इसका फैसला मता चलेगा. अंदर आएंगे तो सेफ होंगे. अंदर का मतलब हरी बत्ती, अगर लाल बत्ती लगती है तो बैट्समैन को लौटना पड़ेगा पेविलियन में. समोर साइड स्क्रीन आहे तिथं दिसतंय बघा, लाल किंवा हिरवा लागणार आहे तुम्हाला. जरा कॅमेरामॅनना विनंती करतोय झूम करा जरा. आमचे इरशाद भाई जर का हिरवी लाईट लागली नॉट आउट आहे. चल तिथं सर्वजण वर बघालेत. आणि निश्चितच तुम्हाला स्पर्धेमध्ये किंवा जीवनात देखील यशस्वी व्हायचं असेल तर शांतता राखायची असते, संयम पाळायचा असतो. आणि ज्या वेळेस आपल्याला कार्यक्रम करायचा म्हणजे जे खराब चेंडू येतील त्याचा समाचार घ्यायचा आहे. इथं मात्र विठ्ठल चव्हाण सरळ मारतोय चेंडू, मात्र पुन्हा धावचीची संधी. परंतु याच मात्र विठ्ठल चव्हाण मला वाटतं घरत्यामध्ये आरामात पोहोचलेले आहेत. एक सिंगल धाव घेतली जाईल. एका सिंगल धावनीची धावसंख्या पोहोचली ती 12 धावा 2 गडी बाद. आणि मला वाटतं यानंतर एक आपण दर्जेदार मॅच पाहणार आहोत. दर्जेदार म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचा जो पारितोषिक आहे त्याला बॉलआउट मध्ये जे लोक जास्त स्टंप उडवतील त्याला तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी. म्हणजे बॉलआउट मध्ये काय होणार आहे, बॉलर 5-5 बॉल टाकायला दिली जातील संधी, त्याच्यामध्ये जे जास्त स्टंप उडवतील त्यांना मात्र विजय घोषित केले जाईल.
आपण बॉलआउट माहिती असेल, इंडिया पाकिस्तानची मॅच पाहिली होती. इथं मात्र सरळ मारलाय फटका, भूषण गोळेच्या बॅटमधून हा गोळा निघतोय आणि चेंडू सीमा पार करेल. 6 धावेसाठी षटकार होतोय आणि या षटकाराचे संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती 18 धावा. अभी भी यहां से मैच जीतना तो 25 गेंदों में 102 रन चाहिए. म्हणजे जवळजवळ प्रत्येक षटकामागे 25 धावाची सरासरी राखायची आहे. अच्छी गिनती बार हल्के से पुश किया जाता हुआ जब तक कि आराम के साथ सिंगल बनेगा और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर 19 रन की योग पर. अन्ना ग्रुप की मैं बात करना चाहूंगा. मैच जीतना है ना चलेगा इक्का दुक्का, आपको जीतना है तो केवल लगाना होगा चौका छक्का. अभी भी बबलू पाटील जैसे बल्लेबाज है. तुम्हाला मॅच जिंकायची असेल, मॅच मध्ये विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला आक्रमण करावं लागेल. जी भाषा बोलायची राकेश सर, चौकार षटकाराची भाषा बोलली तर तुम्ही जिंकू शकता. इथे टेनिस बॉलचं क्रिकेट आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. वादळापूरची शांतता तर नाही सध्या. ज्या प्रकारची संत फलंदाजी चालली आहे, का वादळ येणार का? कारण ज्यावेळेस वादळ येतं त्याच्यापूर्वी शांतता असते. वादळ येण्याची शक्यता आहे का बघावं लागेल. असे कित्येक सामने आहेत. कालच बबलू पाटीलने वादळ निर्माण केलं होतं. 24 धावा करायचे होते, 24 बनवून दाखवले लास्ट ओव्हर मध्ये. आता मोन्या पठाण या स्पर्धेचा अंगार, या स्पर्धेचा खुकार गोलंदाज कोण? मोन्या पठाण म्हणजे जयत. आता मॅच जिंकायचं असेल तर 24-0 मध्ये करायच्या 101 धावा. 24 बॉल 101 धावा. पलीकड साईडला ते आत बसले प्रेक्षक, विनंती आहे. ओ जोरात चेंडू टाकला, इथं मात्र ऑफस्टंपच्या बाहेर जातो. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून केला जातोय. तिसऱ्या पंचांकडे याची मात्र दाद मागितली गेली आहे फिल्डिंग संघाकडून. जर तिसऱ्या पंचांचा निर्णय चुकला तर त्यांना रिव्ह्यू सक्सेसफुल असेल, अनसक्सेसफुल झाला तर पुन्हा तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकणार नाही. ओ 500 रुपये सागर वागदारीकडून. विठ्ठलने जर 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. हमारे तीसरे पंच यानी कि राकेश सर कह रहे हैं कि बिल्कुल व्हाइट बॉल का फैसला अंपायर का सही फैसला, सेकेंड लाइन के बाहर गेंद जा रही है इसलिए व्हाइट बॉल करार दिया जा रहा. और ये फील्डिंग टीम का रिव्यू गंवा चुके हैं. चलेंगे देख रहा, फिर से गेंदबाजी करने के लिए तैयार है जयत पठाण. मारायचा प्रयत्न, इथं मात्र चेंडू जातो 2 धाबे शरणी. आणि फिल्डिंग संघाला काय म्हणणं आहे की 1-2 जाऊ द्या, आम्हाला काय त्रास नाही आहे त्याचा. आम्हाला फक्त मोठे फटके खेळण्यापासून थांबवायचं आहे म्हणजे निश्चितच स्पर्धेची अंतिम फेरी जर गाठायची असेल. आता मात्र डबल दोरी झाली आहे. 2 गडी बाद, धावसंख्या 22 धावा. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. अकुट टप्प्याचा चेंडू, इथं मारायचा प्रयत्न, बॅटची एज लागली आहे. काय गोलंदाजी करतो. भविष्यात हा निश्चितच आपल्या भारताचा म्हणजे महाराष्ट्राचा हिरा बनेल. गोलंदाजीमध्ये जयद उर्फ मोन्या पठाण. आता बबलू पाटील ज्याच्यावर आशा आहे मॅचची. आणि या खेळाडूला बबलू पाटीलला ISPL म्हणजे इंडियन टेनिस बॉलची जी सर्वात मोठी स्पर्धा असते त्याच्यामध्ये सिक्सर किंगची पदवी मिळाली. इंडियन स्टेट प्रीमियर लीग ज्याच्यामध्ये खेळाडू जर तुम्ही गेला तर तुम्हाला असंच घेतलं जात नाही. IPLच्या बोलीप्रमाणे खरेदी केलं जातं तिथं तुम्हाला. भविष्यात सोन्या बापूल देखील खरेदी केलं जाईल तिथं अंपरिंगसाठी. डोंबाळे तुम्हाला नाही, तिथं सोन्या बापूचीच जागा आहे तिथे. आणि स्वप्नील सरांना सोन्या बापूचा सपोर्टर म्हणून DJ बाबू पण पाठवूया त्यांच्याबरोबर. आणि कुलकर्णी सर या दोघांचे मार्गदर्शक पण जातील. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जयत पठाण गोलंदाजी करतोय.
अकुट टप्प्याचा चेंडू मारायचा प्रयत्न, बॅटची एज लागली, विकेट किपरच्या मागे जाईल चेंडू, 2 धाबेसाठी, 2 धाबांची धावसंख्या पोहोचली 24 धाबा, 21 चेंडू आणि 96 धावा करायच्यात. आणि जर इथं जर पाहिलं तर माझ्या तर 96 म्हणजे 16 षटकार, 21 मध्ये 16 षटकार होऊ शकतं का? नाही 16 नाही तरी मला वाटतं 10-12 जरी आले तर होऊ शकतं क्रिकेटमध्ये. क्रिकेट आहे, परंतु गोलंदाज टीमला काय करायचं आहे, त्यांना देखील एक चांगले 6 बॉल टाकायचे. फिल्डिंग संघाने देखील म्हणतो की आम्हाला एक चांगले 6 बॉल टाकायचे. जैद पठान, मोन्या, ओ बबलू पटेल ऑन फायर, जबरदस्त छक्का और इस छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ इस वक्त रन संख्या पहुंच रही है 30 की ऊपर. कॅच पकडणाऱ्या खेळाडूकडे यायचं आहे. माफ करा प्रेक्षक. या ठिकाणी निश्चितच ही जी टीम बनवली गेली आहे, जबर साथी आणि टीम बनवली आहे. अखिल मकानदार आणि राजा बागवान कडून 500-500 रुपयाचं बक्षीस जैद उर्फ मोन्या पठाणला. मोन्या पठाणला मात्र इथं 500-500 रुपयाचं पारितोषिक दिलं. आणि हा संघ मजबूत कोणी केलाय तर निश्चितच क्रिकेट सोलापूरचं वाढवणार आहे. जबर साथी आणि मात्र हा संघ मजबूत केलाय. इथं मात्र धावसंख्या पाहिली ते 30 धावा, आता मात्र 90 धावा करायचे. चेंडू शिल्लक आहेत 19 म्हणजे 15 षटकार मारावं लागतील. बापू काय होतंय? मारायचा प्रयत्न, चेंडू इथं विकेट किपरकडे जातोय आणि बापू जसा इथं आलाय वाटलं की आता तुळजापूरला जाऊन आलाय अंबाबाईला पाया पडून. गंधबिंद लावून अतिशय जोरात बापू इथं आलेले. ती डान्सिंग अंपर सोन्या बापू. तो इस बार देखना है, अभी भी यहां से मैच जीतना है. 18 चेंडू मध्ये 15 षटकार मारू लागतील. 18 षटकामध्ये 15 षटकार म्हणजे मला वाटतं प्रत्येक षटकाला 5-5 षटकार मारू लागतील. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 30-30 धावा करायचे आहेत. साईप्रसाद पाटील साहेबांचं मी स्वागत करतो इथे. आता गोलंदाजीला पाहतो निश्चितच कोण येणार गोलंदाजीला. मला वाटतं समीर बिराजदार येतो गोलंदाजीला, वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून धावातील षटक क्रमांक टाकतो 14 षटक. परंतु मी विशेष कौतुक करेन उमेश अण्णा जमादार साहेबांचं. उमेश भैया जमादार साहेबांचं कौतुक असेल. सोलापूरच्या खेळाडूंना मोठमोठे खेळाडू पाहण्याची संधी कुणामुळे मिळाली तर यांच्यामुळे मिळाली. याचं निमित्त आपल्या परमनंत आमदार साहेबांचा वाढदिवस. त्यांनी फक्त क्रिकेट पुरतं मर्यादित नाही राहिले, प्रेक्षकांना बक्षीस दिलं. त्याचबरोबर झाडे लावण्याचा देखील कार्यक्रम घेतला आणि पूरग्रस्तावर देखील दिवाळी साजरी केली जाईल आणि पूरग्रस्त शाळेतील शालेय साहित्य देखील दिलं जाईल. समाज उपयोगी कार्यक्रम करण्याचा उपक्रम यांच्या मार्फतून केला जातो आपण पाहतोय. संदीप पवारने कॅच पकडली आहे. या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये कोणीही जिंकेल त्याची मॅच मात्र बीड मराठा क्रिकेट संघावर असेल फायनल मध्ये. आता आलाय मात्र सौरभ सिद्धे. सौरभ सिद्धे सोलापूरचा महाबली आहे, सोलापूरचा बाहुबली आहे. आता काय करणार? सौरभला नेहमी जी भाषा असते बोलायची त्याची चौकार षटकारची भाषाच बोलतो नेहमी तो. 17 चेंडू मध्ये 15 षटकार. आणि निश्चितच आत्ताच आम्हाला बातमी आल्याप्रमाणे मला वाटतं आपला पुढचा चौक ते मला वाटतं इकडं कुंभारवेजचा जो रोड आहे जाम झालाय. पब्लिक पूर्ण गाड्यांनी जाम झाली आहे गाडी रस्ता. आणि अजून देखील काही बाहेर प्रेक्षक तिकीट घेत आहेत फायनल मॅच साठी. सुरेख चेंडू बेगात टाकलाय परंतु ऑफस्टंपच्या बाहेर जातो. पंच म्हणतात व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉलच्या संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती 31 धावा. यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा सामना म्हणजे बॉल आउटचा मॅच, बॉल आउटची मॅच. वर्सेस बारिगेन. ओ सौरभ सिद्धे
मैंने पहले ही बताया कि ये जो भाषा करते हैं बिल्कुल छक्के की भाषा बोलते हैं, बिल्कुल 6 रन। ज्या प्रेक्षकाने कॅच पकडला त्यांना पहिलं वाटलं की ते प्रेक्षक पहिलं इंग्लंड न्यूझीलंड मध्ये ज्या प्रकारचे प्रेक्षक असतात हाफ चड्डीवर, ते आले आणि पकडले कॅच, डबा देखील मिळवलाय। या लवकर यायचंय, ज्याने की झेल घेतला त्यांचं नाव सांगा, डब्बा मिठाई दिली जाईल। आणि ज्यांनी पकडलं त्यांना जिसका प्राइज उसको चाहिए, दूसरे को नहीं है। आता मात्र मॅच जिंकायची असेल तर मला वाटतं 12 षटकार देखील इथं चालतील, परंतु काय होणार इथं मात्र सौरभ शेते जोरात मारतोय, चेंडू वेगात जातोय, बुलेट फटका, 4 धावा चौकार। आता मात्र धावसंख्या बोलली ती 41 धावा। आता मात्र मॅच जिंकायची असेल तर मला वाटतं 79 धावा करायचे आहेत, 79 रन, आणि बॉल शिल्लक असतील 15 में 13 चाहिए, 15 में 13 चाहिए, क्या सिक्सर चाहिए। डायरेक्ट मैदानात जाऊन प्राइज दिलं गेलं सौरभ सिद्धीला। प्रेक्षकांना नम्रतेची विनंती, पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल। सौरभ सिद्धे अपनी योग्यता, अपनी काबिलियत दिखा रहे वापस सौरभ सिद्धे, और इसी के साथ ये आवाज यहां तक सुनाई दी जा रही है, इसका मतलब विकेट आ रहा है। जो पब्लिक है ओ भैया थोड़ा सा शांत, थोड़ा सा पीछे हटकर बैठेगा, ग्राउंड के अंदर आना नहीं है, ध्यान में रखिए। आता फलंदाजीला निश्चितच गेला नवीन बॅट्समन मनोज माने, हा देखील याला मनोज मानेला मात्र जेवूरचं ग्राउंड आठवण करावं लागेल। जेवूर मध्ये आणि षटकाराची बरसात केली होती, तशाच प्रकारची बरसात। मी म्हणलं की मनोज षटकार मारतो, तरबेज आहे। मला वाटतं डब्बा सुटला, पब्लिकच म्हणते मैदानात गेल्यानंतर बॉल काय डब्बा आला का गेला, याची चर्चा चालू आहे। आता मात्र मॅच जिंकायची असेल तर 13 मध्ये 73 धावा करायच्या आहेत। फिल्डिंग टीमला फक्त 2 चेंडू चांगले टाकायचे, परंतु बॅटिंग टीमला प्रत्येक चेंडूवर मात्र हाणामारीच करावं लागेल, आणि हाणामारी म्हणजे ते देखील षटकारच मारावं लागतील। 12 चेंडू त्यांना बाहेर मारायचे आहेत। मनोज मानेने पुन्हा उंच फटका मारलाय, पाहूया इथं मात्र कॅच येईल का, पकडली गेली कॅच, जयदास। मला वाटतं हे कॅच नाही तर मॅच पकडली म्हणावं लागेल। कॅच नंतर माहिती अजून देखील बबलू पाटील एसके आलाय, आता श्रीकांत कलागते। यानंतरची जी मॅच असेल, हा संघ जो पॅक केला गेलाय जफरबाई कडून, जफरमॅनना माहिती होतं की मोठे संघ आपण देखील थोडेसे प्रयत्न करूया प्लेअर वाढवून, आणि जे प्लेअर वाढवले आणि याची जी सुरुवात नितीन मेडाने केली, आज नितीन मेडा, मी कालपासून म्हणतोय एक वादळ आहे आणि त्या वादळचं नाव नितीन मेडा आहे। या ठिकाणी राकेश उदगिरी सरांने एक प्राइज लावलंय, फलंदाजाने 12 चेंडू जर 12 षटकार मारले तर तब्बल 11,000 रुपये दिले जातील, आणि सावजींकडून लोमटे सावजींकडून 21,000 रुपये, 33,000 रुपये। यांना देखील माहिती आहे की 99.99% मॅच यांचं प्राइज जाणार नाहीये। हे एक हॅट्रिक जर फलंदाजाने मारले तर 1,000 रुपये सावजीकडून, लोमटे सावजीकडून। तो इस बार बिल्कुल मारने की कोशिश में गेंद बबलू पाटिल के बैट से निकलता हुआ धमाका, इन्हें सिक्सर क्यों कहा जाता है ये दिखा रहे। बबलू पाटिल के बैट से निकलता हुआ दमदार, कड़क, बेधड़क, लाजवाब छक्का।
11 चेंडूमध्ये 11 षटकार मारावे लागतील. गोलंदाज आहे अय्यूबचा हा चेंडू सुरेख टाकला गेलाय. विकेट किपरकडे जातोय. चेंडू मात्र निर्धाव टाकला गेलाय आणि निश्चितच यांचे जे दोन प्रमुख गोलंदाज होते त्यांच्यावर भरोसा ठेवून गोलंदाज दिले गेले. तसा अय्यूबला आयकॉन म्हणून बोलवलं गेलं, परंतु अय्यूबला न बोलवता त्यांच्या दोन गोलंदाजाला पहिलं बोलवलं गेलं इथे. अय्यूब इस बार मारने की कोशिश में गेंददार के जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते इस बीच सिंगल रन लेने का मौका बनता हुआ और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर 54 रन की योग पर. इस बार देखना है ये गेंद को एसके ने बिल्कुल ज्यादा ऊंचा खेला. इस बार विकेट आ सकती है. आ गई विकेट वहां पर. रोहित खरात कॅच पकडतोय जोरात. जबरदस्त कॅच पकडली रोहितने. लगेच पेनूर संघाने देखील मॅच जशी संपते तसं आतपंच दामतील आणि लगेच बॉल आउट केला जाईल. चला लगेच बॉल आउट असेल याची नोंद घ्यायची. 5 गोलंदाज येतील. आता फलंदाजीला आलाय लखन गावडे. अय्यूबचा पुढचा चेंडू लखन गावडेसाठी. ओ यॉर्कर चेंडू होता. इथं मात्र फटका केलेला. चेंडू जातो शॉर्ट मध्ये विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक असेल तिथे. 1 रन मिलेगा. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर 55 पंचा बनता हुआ. और इस बार गेंद को खेला जा रहा है जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते हैं. इस बीच ये मैच पूरी तरह से अब एएम होर्गी के पक्ष में जा निकल चुका है. आता मात्र आपण पाहतो की शेवटचं षटक इथं आपल्याला पाहायला गेलं वाट. आता शेवटच्या षटकाची इथं वाट पाहावं लागेल. चला प्रेक्षकांना विनंती कोणी आत येऊ नका. या ठिकाणी प्रेम गायकवाड साहेबांचे देखील आपण स्वागत करतोय. बॉलर नेम सांगायचं आहे. ऋषी आहे का बॉलर? ऋषी यादवराव. ओके. ऋषी येतोय गोलंदाजीला. मित्रांनो शेवटचे 6 चेंडूची तर वाट पाहावं लागेल आणि निश्चितच आता जो गोलंदाज आपण अय्यूब पाहिला. आता परवाची जी सुप्रीमोची स्पर्धा झाली होती ज्याच्यामध्ये विजय संघाच्या प्रत्येक खेळाडूला ऍक्टिव्ह गाडी दिली गेली होती. या संघाचा निश्चितच बेस्ट बॅट्समन असताना स्पर्धेचा अय्यूब शेख इथं खेळतोय या स्पर्धेमध्ये. तर आपल्या स्पर्धेमध्ये कोण कोण खेळत आहेत? अय्यूब शेख हा सुप्रीमोचा बेस्ट बॅट्समन आहे. तो देखील या स्पर्धा आणि त्याला मात्र बऱ्याचशा संघांनी मागणी केली अय्यूब सर आमच्यात खेळा, परंतु हा डाव जफर साहेबांचा यशस्वी ठरला म्हणायला काही हरकत नाही. पुन्हा बबलू पाटील साहेब इथं बॅटिंग करतील. ऋषी यादवराव मॅन बॉम्ब धाराशिव मिस्टर ऋषी सर दोघंही पेशाने पोलीस आहेत. ओहो बबलू पाटिल सिक्सर किंग. देर है बहुत दूर मारा
लेकिन बहुत दूर मारा, लेट मारा, बहुत बहुत देरी हो चुकी अब इस वक्त. बॉल टाका. आणि यानंतर बॉलआउट जो होईल कुठलाही प्रेक्षक आत येणार नाही याची आपण नोंद घ्यायची. दोन्ही पंचांनी एक 10 मिनिट देतच म्हणजे 5 मिनिटांमध्ये लगेच आपण चालू करतो. राजेश सर तुमचे 5 प्लेयर रेडी ठेवायचे. राजेश सर बॉलिंग टाकण्यासाठी. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. बबलू पाटीलने पुन्हा उचलून मारला लॉफ्टेड फटका, परंतु संदीप पवार चेंडू खाली येतील, पकडला गेला झेल. फलंदाज होईल बाद. आणि या मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व कोणाचं गाजवलं गेलंय? AM होडगी क्रिकेट संघाचं. अखिल मखानदार, और ये उन्होंने बना दिया. बिल्कुल मैं तारीफ करना चाहूंगा जो टीम बनी है इसके लिए. सबसे बड़ा योगदान जो है जबर भाई का. जबर भाई ने बिल्कुल शातिर दिमाग है जबर भाई, इन्होंने बहुत बड़ी टीम बनाई है वहां पर. आता फलंदाजीला निश्चितच जातोय नवीन फलंदाज नजीर. बॅटिंगला आलाय. चला या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी केली जाईल. ऋषी आदतराव लंबे रनअप के साथ गेंदबाजी करेंगे ऋषि आदतराव. वो अच्छी गेंद इस बार. ये नजीर को जिस अंदाज की गेंद फेंकी थी, धाराशिव के जो खिलाड़ी थे उनके मुंह पर जाकर गेंद लगी थी. कहीं जाकर ऋषि भी कह रहे मैं भी बाउंसर डाल सकता हूं. बाउंसर डालने के बाद क्या होता है ये दिखा दिया नजीर भाई को. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल ऋषी आदतराव. आणि निश्चितच मला वाटतं मॅचचे काही चेंडू शिल्लक आहेत. या मॅचचे काही चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया पुढचा चेंडू. जोरात टाकलाय, बेगात टाकलाय, मात्र चेंडू जातोय विकेट किपरच्या मागे. दरम्यान इथं मात्र 2+2 म्हणजे व्हाईट बॉल +2 येथील 3 धावा. आज मला वाटतं जय भवानी क्रिकेटचं जे मैदान आहे, जय भवानी हायस्कूलचं जे मैदान आहे, ज्याला क्रिकेटची जत्रा आपण इथं म्हणतोय, कारण प्रेक्षकांची निश्चितच प्रचंड गर्दी. नजीर के बैट से निकलता हुआ बहुत देरी के बाद एक शिखर निकल रहा है. चला बॉल आलाय खाली. चला गेंदबाज देखना फिर से गेंदबाजी करने की रिक्त मात्र आता पुढच्या मॅचचा आपण लगेचच या ठिकाणी बॉलआउटचा कार्यक्रम घेणार आहोत. मारायचा प्रयत्न आणि अशा प्रकारे AM होडगी क्रिकेट संघ या स्पर्धेची अंतिम फेरी गाठताना आपण पाहतोय. चला मी या ठिकाणी कॅप्टनला आमंत्रित करतोय. इथे टॉस करूया आपण बॉलआउटचा. मी विजय संघाटे कॅप्टन स्टेजवर या आणि पराभूत संघाटे कॅप्टन यांना देखील विनंती करतो